आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून यवतमाळ जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 43 विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. यात 12 आदर्श मतदान केंद्रांचा समावेश आहे. 7 मतदान केंद्र महिला, 7 मतदान केंद्र युवक तर 7 मतदान केंद्र दिव्यांगांद्वारे संचालित केले जाणार आहे. लोकसभेसाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात 21,61,168 मतदार आहे. यासाठी 2,532 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. निवडणूक काळात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय आंतरराज्य तेलंगणा सीमेवर विशेष लक्ष राहणार आहे. कोणतीही निवडणूक निष्पक्ष, निर्भय आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभागाची अतिशय महत्वाची भूमिका असते. जिल्ह्यात लोकसभा निवडणूक उत्तमपणे पार पाडण्यासाठी या विभागानं नेहमीप्रमाणे दक्ष राहून काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. निवडणूक काळात कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडता कामा नये. जिल्ह्यात काही संवेदनशील मतदान केंद्र आहे. अशा केंद्रांवरील परिस्थिती पोलीस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे हाताळावी. सीआरपीसी नुसार फौजदारी प्रकरणं अंतिम बॉन्ड घेऊन निकाली काढावीत. तडीपारची काही प्रकरणं प्रलंबित असल्यास तसंच दारूबंदीची प्रकरणं देखील तातडीनं निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक विभागानं दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले. आचारसंहिता लागल्यानंतर सर्व प्रकारचे राजकीय बॅनर, पोस्टर, होर्डिंग, कटआउट, जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याप्रमाणे शासकीय आणि खासगी इमारतींवरील राजकीय जाहिराती काढणं आवश्यक असून त्यासाठी आयोगानं कालावधी निश्चित करून दिला आहे. या कालावधीत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई आणि पुढे करायच्या कारवाईची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. कालमर्यादेत या बाबींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अति तातडीनं करायची कामं, टंचाईची कामं पूर्व परवानगीनं केली जावी. यापुढे कोणतेही काम करताना विभागांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खात्री आणि पूर्व परवानगीनेच करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी 0 ते 5 वयोगटातील बालकांना ठिकठिकाणी पोलिओचा डोस पाजण्यात आला. पल्स पोलिओ मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस राठोड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर PS चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील नागरी उपकेंद्र भोसा इथं झालं. याप्रसंगी मान्यवरांनी पोलिओ डोस पासून एकही बालक वंचित राहू नये, प्रत्येकानं आपल्या बालकाला पोलिओ डोस अवश्य पाजावा असं आवाहन केलं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्ज मंजुरी आणि आर्थिक साक्षरता या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 1,50,00,000 कर्ज मंजुरी पत्राचं वाटप गटांना करण्यात आलं. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना बँक ऑफ महाराष्ट्राचे अंचल प्रबंधक प्रमोद साबळे यांनी महिलांना पारंपरिक गृहउद्योग, मसाले, पापड, लोणचे आदींसोबतच नवीन उद्योगाची कास धरण्याचं आवाहन केलं. अन्य मान्यवरांनी देखील यावेळी महिला बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला 60 महिला समूह उपस्थित होते. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.